हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण फायनान्शियल अकाउंटचे इम्पॉर्टंट MCQ डिस्कस करत आहोत. तर आता सध्या आपण पार्टनरशिप फॉर्मचे काही MCQ डिस्कस करत आहोत, ज्याच्यामध्ये ॲडमिशन, रिटायरमेंट, डिझोल्यूशन, तर हे सगळे टॉपिक्स कव्हर होतात. तर या टॉपिक्सचे इम्पॉर्टंट MCQ आपण डिस्कस करत आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, ऑन डिझोल्यूशन पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स विल बी. ऑन डिझोल्यूशन पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स विल बी. डिझोल्यूशन म्हणजे काय? डिझोल्यूशन म्हणजे पार्टनरशिप फॉर्मचं विसर्जन. ठीक आहे, भागीदारी संस्थेचं जेव्हा विसर्जन केलं जातं याला म्हणतात डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म. ठीक आहे, आता इथे काय सांगितलं, ऑन डिझोल्यूशन पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स विल बी. डिझोल्यूशन करताना ॲट द टाइम ऑफ डिझोल्यूशन म्हणजेच भागीदारीचे संस्थेचे विसर्जन. मग भागीदारी संस्थेचे विसर्जन करताना अकाउंटिंग ट्रीटमेंट काय केले जाते? भागीदारी संस्थेच्या सगळ्या ज्या असेट आहेत तर त्या विकल्या जातात, रिअलाइज केल्या जातात आणि त्याच्यातून जो फंड कलेक्ट होईल किंवा जो पैसा गोळा होईल त्याच्यातून बिझनेसच्या सगळ्या लायबिलिटी पेड केल्या जातात. आधी बिझनेसच्या एक्सटर्नल लायबिलिटी पेड केल्या जातात, त्याच्यानंतर इंटरनल लायबिलिटी पेड केल्या जातात. ठीक आहे, एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, त्यानंतर लोन, शॉर्ट टर्म लोन, लॉंग टर्म लोन, डिबेंचर. तर हे सगळे काय, ह्या सगळ्या डेप्स आहेत, बिझनेसच्या डेप्स पेड केल्या जातात. फर्मच्या ज्या एक्सटर्नल डेप्स आहेत किंवा डेप्स आहेत त्या सगळ्या पेड केल्या जातात आणि त्याच्यानंतर जो फंड उरेल तर तो पार्टनर्सला त्यांचं कॅपिटल रिटर्न दिलं जातं. ठीक आहे, मग ते रिटर्न देताना कोणत्या रेटने दिलं जातं ते, फॉर एक्झाम्पल आपण फर्मच्या सगळ्या असेट विकून 5 लाख रुपये फंड गोळा झालेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत 2 लाख रुपये. एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे बँक लोन, त्याच्यानंतर डिबेंचर, क्रेडिटर्स. तर ह्या सगळ्या एक्सटर्नल लायबिलिटी किती आहेत? 2 लाख रुपये. त्याच्यानंतर पार्टनर्स लोन आहे 1 लाख रुपये. मग आपण काय केलं, आधी पेड केलं लायबिलिटीज, एक्सटर्नल लायबिलिटीज पेड केला, पार्टनर्सचं लोन पेड केलं. ओके, उरले किती? 2 लाख रुपये. आता ABC 3 पार्टनर आहेत. ABC 3 पार्टनर आहेत. एने बिझनेसमध्ये गुंतवलेले आहेत 1 लाख रुपये, बीने गुंतवलेले आहेत 2 लाख रुपये आणि सीने गुंतवलेले आहेत 1 लाख रुपये. एचं कॅपिटल किती आहे? 1 लाख रुपये. बीचं कॅपिटल आहे 2 लाख रुपये आणि सीचं कॅपिटल किती आहे? सीचं सुद्धा 1 लाख रुपये. मग या ठिकाणी आपल्या लायबिलिटी पेड करून, ठीक आहे, 5 लाखातले 3 लाख गेले, उरले किती? 2 लाख. मग आता हे जे 2 लाख आहेत हे आपल्याला या पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचे. तर आता आपण असं म्हणू शकतो का की आता बिझनेसमध्ये आपल्याकडे 2 लाख रुपये आहेत, बीचे 2 लाख द्यायचे, तेवढे देऊन टाकू, बाकी जाऊ दे, एला आणि सीला काही द्यायचे नाही, चालेल का? नाही. तर आपल्याला हे 2 लाख रुपये काय करावं लागतील? ह्यांना डिवाइड करावे लागतील. ठीक आहे, मग डिवाइड करताना मग कसे डिवाइड करावे लागतील? जर एचे 1 लाख आहेत, बीचे 2 लाख आहेत, सीचे 1 लाख आहेत, तर त्यांना जर 2 लाख रुपये आपल्याला द्यायचे आहेत, आता या ठिकाणी 2 लाखापैकी आपल्याला तिघांना पेमेंट करायची. मग आता यांचा कॅपिटलचा रेशो किती आला? 1:2:1. ओके, मग जर समजा आपण हे जे 1:2:1 डिवाइड केले म्हणजे 2 लाख भागिले 4 करा, 4 मधला 1 हिस्सा कोणाला द्या? एला द्या 50,000. ठीक आहे, म्हणजे एला आपण दिले 50,000, बीला दिले 1 लाख आणि सीला दिले 50,000. मग याला म्हणायचं रेटेबली. ओके, मग आपण काय केलं, त्यांचा कॅपिटल रेशो काढला की प्रत्येकाचं कॅपिटल किती, आपल्याकडे 2 लाख रुपये शिल्लक आहेत, या 2 लाखापैकी आपल्याला द्यायचे आहेत ABC तिघांना वाटून. तर आपण म्हणू शकत नाही ए माझ्या जवळचा मित्र आहे म्हणून सगळे पैसे एला देणार किंवा सगळे पैसे बीच्या आधी देऊन टाकू, बाकी नंतर उरल्यावर बघू एला सीला. ठीक आहे, असं चालेल का? नाही. तर आपल्याला पैसे डिस्ट्रीब्यूट करताना कोणत्याही भागीदारावर अन्याय होऊ नये यासाठी काय केलं जाईल, हा कॅपिटलचा रेशो काढला जाईल. त्यांचं किती कॅपिटल आहे त्या प्रमाणात त्यांना त्याचा रिटर्न दिला जाईल. 2 लाखातलं त्यांचं कॅपिटल रिटर्न दिलं जाईल. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 2 लाख रुपये, तर 2 लाखातले आपण कॅपिटल रेशो काय काढला? 1:2:1. ओके, मग 1:2:1 आपण डिस्ट्रीब्यूट केले 2 लाख. मग एला किती दिले? एला दिले 50,000, बीला 1 लाख आणि सीला 50,000. ओके, मग या मेथडला काय म्हणतात? आता इथे प्रश्न बघा काय विचारला, ऑन डिझोल्यूशन पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स विल बी. ए दिले पेड टू देम रेटेबली, बी दिले फॉरफिटेड, सी दिले विथहेल्ड
अँड डी दिलंय नन ऑफ दिस. तर हे जे कॅपिटल आहे हे रिटर्न करताना आधी आपण एक्सटर्नल लायबिलिटी पेड करणार, पार्टनरचं लोन असेल तर ते पेड करणार, आणि नंतर जर जेवढं कॅपिटल उरलंय किंवा जेवढा फंड उरलाय त्यातून पार्टनर्सचं कॅपिटल परत केलं जाणार. मग ते कसं केलं जाणार, त्यांनी किती कॅपिटल होल्ड केलेले तर त्याचा रेशो काढला जाईल, म्हणजेच कॅपिटलचा रेशो काढला जातो आणि त्या रेट प्रमाणे त्यांचं कॅपिटल त्यांना रिटर्न दिलं जातं. मग याला काय म्हणतात, पेड टू देम रेटेबली. ओके, देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिटायरमेंट डेथ ऑफ ए पार्टनर विल नॉट बी डिझोल्युशन इफ ए दिले रिमेनिंग पार्टनर्स आर अग्रीड टू कंटिन्यू इट, बी दिले देर इज नो कॉन्सेन्सस ऑन फ्युचर, सी दिले डिड डज नॉट स्पेसिफाय एनिथिंग ऑन इट, अँड डी नन ऑफ दिस. आता या ठिकाणी रिटायरमेंट डेथ पार्टनरमध्ये तर समजा ए बी सी तिघं पार्टनर आहेत, तिघांपैकी जर समजा आपण गृहीत धरला ए रिटायर झाला किंवा ए ची डेथ झाली, जर समजा बीला आणि सीला असं वाटलं की आपण दोघं जण पुढे हा बिझनेस कंटिन्यू करू, तर ते बिझनेस कंटिन्यू करू शकतात. मग ए बी सी तिघांमध्ये जो पार्टनरशिपचा करार आहे, जे पार्टनरशिपचा ॲग्रीमेंट आहे ते इथंच स्टॉप होणार, त्या ॲग्रीमेंटचं डिझोल्युशन होणार किंवा ते ॲग्रीमेंट तिथंच संपणार, आणि त्याच्यानंतर पुढे बी आणि सी ती फर्म पुढे कंटिन्यू करणार आहेत, पुढे तो बिझनेस कंटिन्यू करणार आहे. म्हणजेच त्यांना फर्म डिझॉल्व करण्याची गरज नाही, डिझोल्युशन प्रोसेस करण्याची गरज नाही, कारण फर्मचं डिझोल्युशन होत नाही आहे. फक्त काय झालं, ए ची डेथ झाली किंवा ए रिटायर झाला तर त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट तेवढी केली जाते, पुढे तोच बिझनेस बी आणि सी पुढे कंटिन्यू करू शकतात. ठीक आहे, इफ रिमेनिंग पार्टनर्स आर ॲग्रीड ऑन कंटिन्यू इट, जर बी आणि सीची तयारी असेल किंवा बी आणि सीची परमिशन असेल तर ते पुढे त्यांची जर इच्छा असेल तर पुढे हा बिझनेस ते कंटिन्यू करू शकतात रिमेनिंग पार्टनर. ठीक आहे, मग ते 3 असो 4 असो. हां, जर समजा ए आणि बी दोघंच पार्टनर आहे, ठीक आहे, ए ची डेथ झाली म्हणजे आता बी एकटाच आहे, मग आता पुढे ती पार्टनरशिप फॉर्म राहिली का, नाही. मग त्या परिस्थितीमध्ये या रिटायरमेंटमुळे किंवा डेथमुळे डिझोल्युशन होऊ शकतं. पण जर समजा तिघं पार्टनर आहेत, 4 पार्टनर आहे, तर त्या केसमध्ये एखादा भागीदार गेला, त्याची डेथ झाली किंवा त्याची रिटायरमेंट झाली, तो भागीदार सोडून गेला, तर कोणत्याही केसमध्ये फर्मचं डिझोल्युशन होईलच असं नाही, ती फर्म पुढे सुद्धा कंटिन्यू राहू शकते. ठीक आहे, आता या ठिकाणी रिटायरमेंट डेथ ऑफ ए पार्टनर विल नॉट बी डिझोल्युशन इफ रिमेनिंग पार्टनर्स आर ॲग्रीड ऑन कंटिन्यू इट. ठीक आहे, रिमेनिंग पार्टनर जर कंटिन्यू करायला, पुढे पार्टनरशिप फर्म कंटिन्यू करायला तयार असतील तर ती फर्म पुढे कंटिन्यू होऊ शकते, त्या केसमध्ये डिझोल्युशन करण्याची गरज नसते. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ ऑल पार्टनर्स म्युच्युअली डिसाइड फॉर डिझोल्युशन इट विल बी, ए दिलं डिझोल्युशन ऑफ द फर्म, डिझोल्युशन ऑफ डीड, सी दिलं डिझोल्युशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी, डी नन ऑफ अबोव. आता या ठिकाणी काय सांगितलं, इफ ऑल पार्टनर्स म्युच्युअली डिसाइड फॉर द डिझोल्युशन, जर समजा ए बी सी तिघं पार्टनर आहेत, ठीक आहे, ए बी सी 3 पार्टनर आहेत आणि त्यांनी डिसाईड केलं की आपल्याला ही फर्म कंटिन्यू करायची नाही. ठीक आहे, मग ही फर्म कंटिन्यू करायची नाही, मग ते काय करतील, फर्मचं डिझोल्युशन करतात. भागीदारांनी म्युच्युअली डिसाईड केलं की आपण फर्म डिझॉल्व करू. मग हे कोणतं लिक्विडेशन झालं, कोणतं डिझोल्युशन झालं, हे वॉलंटरी म्हणजे ऐच्छिक विसर्जन. ओके, मग याला काय म्हणतात, ऐच्छिक विसर्जन. मग त्या केसमध्ये फर्मचं डिझोल्युशन होतं. ठीक आहे, फर्म डिझॉल्व झाली म्हणजेच ए बी सी मधला करार देखील संपतो, म्हणजे तिथं डिझोल्युशन ऑफ डीड पण होते. आता जर समजा ए बी सी, ए रिटायर झाला किंवा ए ची डेथ झाली तर त्यांच्यातला करार संपुष्टात येतो, ए बी सी मधला करार संपुष्टात येतो. मग इथे काय झालं, डिझोल्युशन ऑफ डीड झालं. ठीक आहे, करार संपला. पण इथे फर्मचं डिझोल्युशन होईलच असं नाही रिटायरमेंट डेथमध्ये. पण जर समजा सगळे भागीदार तयार असतील, त्यांनी डिझोल्युशन करण्यास ठरवलं, भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्याचं ठरवलं. ठीक आहे, भागीदारी संस्था विसर्जित होणार म्हणजेच ए बी सी मधला करार तिथे संपणारच इनडायरेक्टली. ठीक आहे, मग तिथे तुम्हाला स्पेशली सांगण्याची गरज नाही की त्यांची डीड संपते. ठीक आहे, त्यांचा करार भागीदारीच संपली म्हणजे डीड असणार आहे का तिथे, नाही. देन आन्सर काय येणार इथे, डिझोल्युशन ऑफ द फर्म. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिझोल्युशन ऑफ द पार्टनरशिप टेक प्लेस ड्यू टू एनी ऑफ द फॉलोइंग कॉजेस. आता इथे काय सांगितलं, डिझोल्युशन करण्याचे कॉजेस विचारले, कोणकोणत्या कारणामुळे पार्टनरशिप संस्थेचं डिझोल्युशन होऊ शकतं हे विचारलं. ए दिले, बाय द म्युच्युअल ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर टू डिझॉल्व,
बी दिले ॲट द डेथ ऑफ ए पार्टनर, सी दिले बोथ ऑफ द अबोव, डी दिले नन ऑफ द अबोव. ठीक आहे. आता पार्टनरशिप संस्थेचं विसर्जन करण्याच्या 2 मेथड, महत्त्वाच्या 2 मेथड आहेत. एक ऐच्छिक विसर्जन आणि कंपल्सरी विसर्जन. व्हॉलंटरी डिझोल्युशन आणि कंपल्सरी डिझोल्युशन म्हणजेच ऐच्छिक विसर्जन आणि सक्तीचे विसर्जन. ऐच्छिक विसर्जन म्हणजे ज्यावेळेस सगळे भागीदार म्युच्युअल अंडरस्टँडिंगने किंवा म्युच्युअल ॲग्रीमेंट करून किंवा एकमेकांमध्ये डिस्कशन करून ते काय भागीदारी संस्था विसर्जित करण्याचं डिसाईड करतात. बाय द म्युच्युअल ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स टू डिझॉल्व. भागीदार एकमेकांशी चर्चा करून सहमतीने काय करतात, डिझोल्युशनचा डिसिजन घेतात. मग याला व्हॉलंटरी डिझोल्युशन म्हणतात. ठीक आहे. भागीदार एकमेकांच्या संमतीने किंवा सर्व भागीदार मिळून ठरवून भागीदारी संस्थेचं विसर्जन करू शकतात. आणि एखादा जर समजा ए आणि बी 2 पार्टनर आहेत, एची डेथ झाली तर बी पुढे पार्टनरशिप कंटिन्यू करू शकतो का? नाही. बीला जर जोडीला कोणी पार्टनर मिळाला तर ती पार्टनरशिप म्हणून पुढे कंटिन्यू होईल. ठीक आहे. पण जर समजा ए बी दोघंच पार्टनर आहेत, एची डेथ झाली तर मग बी एकटाच राहिला, मग त्याला पार्टनरशिप म्हणता येणार नाही. ठीक आहे. मग त्या केसमध्ये देखील पार्टनरशिप संस्थेचं किंवा भागीदारी संस्थेचं विसर्जन होतं, डिझोल्युशन होतं. ठीक आहे. म्हणजे ए आणि बी दोन्ही केसमध्ये भागीदारी संस्थेचं विसर्जन होऊ शकतं. दोन्हीही कारणं भागीदारी संस्थेच्या विसर्जनाचे असू शकतात. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑन द डिझोल्युशन ऑफ द फर्म फॉलोइंग स्टेप्स आर नेसेसरी. डिझोल्युशनच्या अकाउंटिंग स्टेप काय आहेत? सगळ्यात आधी बॅलन्स शीट तयारच असते, बॅलन्स शीट बघितली जाते, त्याच्यामध्ये ॲसेट्स किती आहेत, लायबिलिटी किती आहेत, त्यानुसार बिझनेसच्या सगळ्या ॲसेट रिअलाइज केल्या जातात, त्यांची विक्री केली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जो फंड गोळा होईल तर तो फंड कोणाला दिला जातो, त्या फंडमधून काय काय दिलं जातात, त्या फंडमधून बिझनेसच्या लायबिलिटी म्हणजेच एक्सटर्नल डेप्ट्स, त्यानंतर पार्टनरचं लोन, पार्टनर्सचं कॅपिटल, ह्या सगळ्या लायबिलिटी पेड केल्या जातात. म्हणजे बिझनेसच्या इंटरनल एक्सटर्नल लायबिलिटी पेड केल्या जातात. मग सगळ्यात आधी आत्ता मी वरती तुम्हाला उदाहरण दिलं की सगळ्यात आधी काय पेड होणार, एक्सटर्नल लायबिलिटी, त्यानंतर पार्टनर्स लोन, पार्टनर्स कॅपिटल, तर या सिक्वेन्सनी लायबिलिटी पेड होतात. ठीक आहे. मग आता इथे काय दिले, ऑन द डिझोल्युशन ऑफ द फर्म फॉलोइंग स्टेप्स आर नेसेसरी. ए दिले पे ऑफ डेप्ट्स अँड लायबिलिटीज ऑफ द फर्म. फर्मच्या डेप्ट्स अँड लायबिलिटी पेड होतील म्हणजेच एक्सटर्नल लायबिलिटी पेड होतील, बरोबर आहे फर्स्ट स्टेप. त्यानंतर पे द लोन ऑफ पार्टनर, पार्टनरचं लोनसुद्धा पेड होतं. एक्सटर्नल लायबिलिटी पेड केल्यानंतर पार्टनरचं लोन पेड होतं आणि त्यानंतर पार्टनरचं कॅपिटल पेड होतं. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे. इथं थोडेसे पर्याय चुकलेले आहेत, मी माझ्या मते करेक्शन तिथे केलेलं आहे. डिझोल्युशनमध्ये काय केलं जातं, डिझोल्युशन करताना पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन करताना आधी एक्सटर्नल लायबिलिटी पेड केल्या जातात, नंतर पार्टनरचं लोन आणि लास्टला कॅपिटल पेड केलं जातं. देन डे इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द प्रोसेस ऑफ डिस्पोजिंग ऑफ असेट्स अँड पेइंग ऑफ द लायबिलिटी इज कॉल्ड. द प्रोसेस ऑफ डिस्पोजिंग ऑफ द असेट. डिस्पोजिंग ऑफ द असेट म्हणजे थोडक्यात असेटची विक्री करणे. ठीक आहे. असेटची विक्री करणे, त्यातून फंड गोळा करणे आणि त्याच्यातून लायबिलिटी पेड करणे. ठीक आहे. ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन, भागीदारी संस्थेचं विसर्जन करताना बिझनेसच्या सर्व लायबिलिटी पेड कराव्या लागतात. मग त्या लायबिलिटी पेड करण्यासाठी बिझनेसच्या सगळ्या असेट विकल्या जातात, त्याच्यातून जो पैसा गोळा होईल तर त्याच्यातून लायबिलिटी पेड केल्या जातात. ठीक आहे. मग ही जी प्रोसेस आहे, असेट सेल करणे आणि त्याच्यातून जो फंड गोळा होईल त्यातून सगळ्या लायबिलिटी पेड करणे, ही जी प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसला म्हणतात रिअलायझेशन. ठीक आहे. The process of disposing of the assets and paying of the liability is called realization. ठीक आहे. डिझोल्युशन करताना, भागीदारी संस्थेचं विसर्जन करताना बिझनेसच्या सर्व असेट विकल्या जातात आणि त्याच्यातून लायबिलिटी पेड केल्या जातात. मग या प्रोसेसला म्हणतात रिअलायझेशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ वन पार्टनर बिकेम इन्सॉल्वंट. एक पार्टनर इन्सॉल्वंट झाला. इन व्हॉट रेशो सॉल्वंट पार्टनर्स बिअर द डेफिशियन्सी. ज्या वेळेस एखादा भागीदार इन्सॉल्वंट घोषित झाला, दिवाळखोर घोषित झाला, तर त्याची कॅपिटल डेफिशियन्सी बॉरो करावी लागते सॉल्वंट पार्टनरला. ठीक आहे. आणि ती सॉल्वंट पार्टनर बिअर करताना ती त्यांच्या कॅपिटल रेशोने बिअर केली जाते. ठीक आहे. इथे ऑप्शन काय दिले, न्यू रेशो डिसाइडेड. बी दिले इन द रेशो देअर कॅपिटल ॲज इट स्टूड जस्ट बिफोर द लिक्विडेशन. सी दिले सॉल्वंट पार्टनर्स डू नॉट द बिअर डेफिशियन्सी आणि डी ऑल ऑफ दी अबोव. ओके. तर या ठिकाणी
न्यू रेशो इज डिसाइडेड. आता भागीदारी संस्थेचं विसर्जन करत असताना न्यू रेशो नंतर डिसाइड होत नाही. जो आहे रेशो तो कंटिन्यू केला जातो. बी दिलंय इन द रेशो ऑफ देअर कॅपिटल ॲज स्टूड जस्ट बिफोर द लिक्विडेशन. ओके, मग त्यांचा रेशो, त्यांचं कॅपिटल डेफिशियन्सी इन्सॉल्वंट पार्टनरची बिअर करत असतो सॉल्वंट पार्टनर. ठीक आहे, आणि ती कोणत्या रेशोनी, त्यांच्यामध्ये जो कॅपिटल रेशो आहे म्हणजे बिफोर लिक्विडेशनच्या डेटच्या आधी त्यांचं जे कॅपिटलचं बॅलन्स आहे, कॅपिटलचं जे मेन बॅलन्स आहे म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, कॅपिटल रेशो म्हणतो. ठीक आहे, आता जर समजा ABC 3 पार्टनर आहेत, यातला ए जर समजा इन्सॉल्वंट घोषित झाला तर त्याची कॅपिटल डिफिशियन्सी बॉरो करावी लागते बीला आणि सीला. मग ती कोणत्या रेशोनी, बी आणि सी मध्ये कॅपिटलचा जो रेशो आहे त्या रेशोने ती बॉर्न केली जाते किंवा बिअर केली जाते. आता इथे काय दिलं, इन द रेशो देअर कॅपिटल. ठीक आहे, ह्यांचं कॅपिटल ॲज इट स्टूड जस्ट बिफोर द लिक्विडेशन. लिक्विडेशनची प्रोसेस सुरू होण्याआधीचा जो रेशो आहे म्हणजेच बॅलन्स शीटला ह्यांचं जे कॅपिटल आहे तो रेशो फॉलो केला जातो. ठीक आहे, म्हणजे हा वर्ड फक्त कॅपिटल रेशो आहे. बी आणि सी मधला कॅपिटल रेशो जो आहे तो फॉलो केला जातो. इथं थोडंसं कन्फ्युजन केलेलं आहे, तुम्हाला थोडासा फिरवून दिलेला आहे शब्द. ठीक आहे, मग लिक्विडेशनच्या डेटच्या आधीचा रेशो म्हणजेच बॅलन्स शीटला त्यांचं कॅपिटल किती आहे ते. ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात त्यांचा कॅपिटल रेशो फॉलो केला जातो. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. इन द रेशो ऑफ देअर कॅपिटल ॲज इट स्टूड जस्ट बिफोर द लिक्विडेशन. त्यानंतर सॉल्वंट पार्टनर डू नॉट बिअर डेफिशियन्सी, हे स्टेटमेंटच चुकीचं दिलेलं आहे. इनसॉल्वंट पार्टनरची कॅपिटल डेफिशियन्सी बॉरो करतात सॉल्वंट पार्टनर कोणत्या रेशोने, कॅपिटल रेशोने. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल बी पास्ड फॉर क्रेडिटर्स लायबिलिटी ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन व्हेन ऑल पार्टनर्स आर इनसॉल्वंट. ठीक आहे, म्हणजे इथे थोडक्यात जर्नल एंट्री विचारली. क्रेडिटर्स लायबिलिटी ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन व्हेन ऑल पार्टनर्स आर इनसॉल्वंट. आता जर समजा सगळे भागीदार इनसॉल्वंट झाले, मग हे जी डिझोल्युशनची प्रोसेस आहे ही प्रोसेस कोण घडवून आणतं, मग कोर्ट घडवून आणतं. मग आता जर समजा एक क्रेडिटर आहे, त्याचे 1 लाख रुपये मिळायचे, त्याचे फर्मकडे 1 लाख रुपये, पण त्याला ते मिळाले नाही. ठीक आहे, कोर्टाच्या ऑब्झर्वेशनमध्ये ही डिझोल्युशनची प्रोसेस होईल तेव्हा कोर्ट काय करतं, या फर्मच्या सगळ्या असेट ताब्यात घेतं, त्याची विक्री करतं आणि त्यातून जो फंड गोळा होईल तो फर्मच्या ज्या लायबिलिटी आहेत त्या पेड करतात. ठीक आहे, आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरलं की 1 लाखाचे क्रेडिटर्स आहे, यांना फर्मकडून पैसे मिळायचे होते पण तिघही पार्टनर इन्सॉल्वंट घोषित झाल्यामुळे आता कोर्ट त्यांना फर्मच्या वतीने पैसे देणार. फर्मच्या असेटमधून कोर्ट क्रेडिटर्सला पैसे देतं. मग आता ते देताना कोर्ट काय करता, रेट डिसाईड करतं, कारण जेवढे पैसे आहेत त्यातूनच कोर्ट सगळे देणार लायबिलिटी. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये कोर्ट स्वतःचे पैसे घालत नाही. कोर्ट मग काय करतं, या ठिकाणी 1 लाख रुपये जर समजा कोर्टाने डिसाईड केला याचे 50% अमाऊंट कोर्ट देणार किंवा 60% अमाऊंट याच्यातली कोर्ट देणार आहे. मग इथे काय येईल एंट्री, कोणाला पैसे दिले, क्रेडिटरला, डेबिट द रिसिवर. मग एंट्री काय होणार, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू काय दिले क्रेडिटर्सला कोर्टाने 60% रक्कम दिली, मग टू काय येईल, टू कॅश अकाउंट. ठीक आहे, आता 60% रक्कम क्रेडिटर्सला दिली आणि बाकीचे 40% बुडाले, बॅड डेब्स झाल्या. आता हे जे बॅड डेब्स आहेत हे क्रेडिटर्सच्या दृष्टीने बॅड डेब्स आहेत, पण आपण त्याला बॅड डेब्स आपलं बुडालेलं कर्ज आहे का, नाही, मग याला आपण काय म्हणणार, डेफिशियन्सी. मग टू काय घ्यायचं, डेफिशियन्सी. आता 1 लाखापैकी 60% दिले म्हणजे 60,000 रुपये दिले गेले क्रेडिटर्सला, उरले किती, 40,000. हे 40,000 क्रेडिटर्सचे बुडाले, हे जे 40,000 आहेत क्रेडिटर्सचे बुडाले, मग हे डेफिशियन्सीच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आणि क्रेडिटर्स किती आहे, 1 लाखाचे क्रेडिटर्स आहेत, क्रेडिटर्स अकाउंट 1 लाखाने क्लोज होणार. मग एंट्री काय होणार, लायबिलिटीज अकाउंट डेबिटेड. लायबिलिटी कोणती आहे, क्रेडिटर्स, मग आपण क्रेडिटर्स अकाउंट डेबिट घेतलं. टू कॅश अकाउंट 60,000 आणि टू डेफिशियन्सी अकाउंट. ठीक आहे, मग ही झाली आपली जर्नल एंट्री. मग आता इथे काय विचारलं, व्हॉट विल बी द पास्ट क्रेडिटर्स लायबिलिटी ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन वेन ऑल पार्टनर्स आर इनसॉल्वंट. सगळे पार्टनर इनसॉल्वंट झाले त्यावेळेस क्रेडिटर्सचे आपण क्रेडिटर्सला पेमेंट केली,
कोर्टाने आणि त्यातले काही पैसे कोर्टाने परत दिले, बाकीचे डेफिशियन्सी दाखवून दिली, तर या ठिकाणी एंट्री काय होती, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू डेफिशियन्सी अकाउंट. ठीक आहे. आता इथे तुम्हाला जर्नल एंट्री विचारली होती, मग जर्नल एंट्री कोणती पास होईल, पास होईल. लायबिलिटी अकाउंट डेबिट होणार, टू कॅश त्यांना किती दिली आपण, टू बाकीची अमाऊंट डेफिशियन्सीला ट्रान्सफर होणार. ठीक आहे, टू डेफिशियन्सी अकाउंट. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन गार्नर वर्सेस मुरे इन्सॉल्वन्सी लॉस ऑन बॉर्न बाय सॉल्वंट पार्टनर इन. आता मगाशीचा वरचाच प्रश्न विचारलाय, फक्त इन्सॉल्वंट पार्टनरची कॅपिटल डेफिशियन्सी सॉल्वंट पार्टनर बोरो करतात, मग ती कोणत्या रेशोनी बोरो करतात हे विचारलं. ऑप्शन दिले, कॅपिटल रेशो, बी प्रॉफिट शेअरिंग रेशो, सी फायनल क्लेम रेशो आणि डी नन ऑफ दिस. ठीक आहे. आपण पार्टनरशिपमध्ये 2 रेशो फॉलो करतो, कॅपिटल रेशो आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो हे प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी फॉलो केले जातात, आणि इन्सॉल्वंट पार्टनरची इन्सॉल्वन्सीमुळे जी कॅपिटल डेफिशियन्सी आहे तर ती बॉर्न कोण करतात, सॉल्वंट पार्टनर. मग ती कोणत्या रेशोनी डिस्ट्रीब्यूट होते त्यांना, कॅपिटल रेशोनी. देन इज अ करेक्ट आन्सर. हे काय, गार्नर वर्सेस मुरे, काय गार्नर वर्सेस मुरे एक केस आहे, म्हणजे ही केस कोर्टामध्ये एक केस झालेली होती. ठीक आहे. पार्टनरशिप फर्मचा एक कोर्टामध्ये एक झालेली केस आहे. ठीक आहे, ही केस स्टडी आहे. मग हे गार्नर वर्सेस मुरे म्हणजे गार्नर वर्सेस मुरे एक केस होती ज्याच्यामध्ये त्यांनी कॅपिटल डेफिशियन्सीशी संबंधित काही त्यांचे वाद झालेले असतील, आणि त्याच्यामध्ये जे प्रोव्हिजन्स यूज केले किंवा जे त्याच्यामध्ये जे लीगल पॉईंट दिलेले आहेत तर ते फॉलो करायचे, त्याच्यामुळे हा संदर्भ दिला जातो गार्नर वर्सेस मुरे केस. ठीक आहे. म्हणजेच ते कशाशी संबंधित आहे, इन्सॉल्वन्सी लॉस जो असतो, इन्सॉल्वंट पार्टनरची कॅपिटल डेफिशियन्सी बॉर्न कोण करतात, सॉल्वंट पार्टनर, आणि कोणत्या रेशोने, कॅपिटल रेशोने. हे स्टेटमेंट या केसमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हा संदर्भ इथे दिला जातो कॅपिटल डेफिशियन्सी संबंधित. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, अ फर्म इज अनेबल टू पे डेब्ट्स व्हेन. जेव्हा फर्म अनेबल होते डेब्ट्स पेड करायला. ठीक आहे. उदाहरणार्थ जर समजा फर्मच्या लायबिलिटी आहेत 1,20,000 आणि फर्मच्या असेट्स आहेत 1,00,000 रुपये, मग या ठिकाणी 1,00,000तून आपल्याला 1,20,000 पेड करायचे, मग याला म्हणतात इन्सॉल्वन्सी. ठीक आहे. फर्म त्यांच्या देयता पेड करण्यास अपात्र आहे. ठीक आहे. मग याला इन्सॉल्वन्सी म्हणतात. पार्टनर्स इज इन्सॉल्वंट. आता या ठिकाणी ऑप्शन काय दिले, अ फर्म इज अनेबल टू पे डेब्ट्स व्हेन. ऑप्शन दिले, पार्टनर इज इन्सॉल्वंट, बी दिले पार्टनर हॅज डेबिट बॅलन्स, सी दिले फर्म इज इन्सॉल्वंट, आणि डी ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. ज्यावेळेस फर्म अनेबल आहे कशाला, पे डेब्ट्स, लायबिलिटी पेड करायला फर्म अनेबल आहे, म्हणजेच याला फर्म इन्सॉल्वंट झाली असं म्हणतात. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले पार्टनरशिप फॉर्मचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.